नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आज आपण ठोकळा प्रश्नसंच पाहणार आहोत। तर आजचा हा व्हिडिओ खूपच स्पेशल होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, आपला भारत हा कधी स्वतंत्र झाला तर 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे। आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर, राष्ट्रीय प्राणी आहे वाघ, राष्ट्रीय जलचर प्राणी आहे डॉल्फिन, आपला भारताचा राष्ट्रध्वज कोणता आहे तिरंगा आहे, राष्ट्रीय फूल आहे कमळ आणि राष्ट्रीय चिन्ह आहे अशोक स्तंभ। तर मित्रांनो, आज आपण बेसिक क्वेश्चन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नांचा सराव सुद्धा झाला पाहिजे। आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी। आपला भारत देश हा आशिया खंडात एक स्थित देश आहे आणि याच्या सीमा 7 देशांशी जोडले गेलेले आहेत। तर कोणते कोणते देश आहेत ते? तर पाकिस्तान, नेपाळ, चीन, बांगलादेश, भूतान, म्यानमार आणि श्रीलंका या 7 देशांशी आपल्या भारत देशाच्या सीमा जोडल्या गेलेल्या आहेत। आणि मित्रांनो, क्षेत्रफळाच्या बाबतीत आपला भारत देश संपूर्ण जगात 7व्या क्रमांकावरती आहे। तर हे सुद्धा महत्त्वाचा पॉइंट आहे, यावरती प्रश्न असतो। कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात येतो मित्रांनो, की क्षेत्रफळाच्या बाबतीत आपल्या भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक आहे, तर लक्षात ठेवा। पुढचा पॉइंट आहे 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे? 121 कोटी आहे। आणि मित्रांनो, आपल्या भारताचा जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो आणि पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर चीन हा देश आहे। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे सरोवर म्हणजेच कोणते आहे? चिल्का सरोवर आहे आणि त्याचे क्षेत्रफळ आहे 1165 किमी। आणि आपल्या भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे कांचनगंगा आणि याची किती आहे उंची? 8586। असं लक्षात ठेवा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला चांगलं लक्षात राहील। 8586 म्हणायला अवघड जातं आणि लक्षातही राहत नाही। तर कांचनगंगा या पर्वत शिखराची उंची किती आहे? तर 8586 मीटर आहे। आणि पुढचा पॉइंट आहे आपला, सर्वात लांब नदी कोणती आहे आपल्या भारतातील? तर गंगा नदी आहे आणि त्याची लांबी किती आहे? तर 25 किमी आहे। पुढचा पॉइंट आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे गोवा राज्य आणि त्याचे क्षेत्रफळ आहे 3702 किमी। आणि आपल्या भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे क्षेत्रफळानुसार? तर राजस्थान राज्य आहे आणि त्याचे क्षेत्रफळ आहे 3,42,239 किमी। तर हे दोन्ही पॉइंट महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा। तर आपल्या भारताचे क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौकिमी आहे। अशा प्रकारे लक्षात ठेवा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल। भारताचे क्षेत्रफळ आहे 32,87,263। भारताची लांबी आहे दक्षिणोत्तर 3214। भारताची रुंदी आहे पूर्व पश्चिम 2933। भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भूभागाशी प्रमाण किती आहे? तर 23% आहे। आणि भारताच्या भूसीमा ज्या आहेत त्या 15,200 किमी इतक्या आहेत। भारताला स्पर्श करणारे एकूण देश किती आहेत? 7 आहेत, जे की आपण आधीच पाहिलेलं आहे। पुढचा पॉइंट आहे आपला, भारताचा साक्षरता दर किती आहे 2011च्या जनगणनेनुसार? तर 74.04% आहे। पुरुष साक्षरता दर आहे 82.14%। महिला साक्षरता दर आहे 64.46। भारताची घनता आहे 2011 नुसार 382 चौकिमी। आणि आपल्या भारतास लाभलेला समुद्रकिनारा किती आहे? तर 7517 किमी इतका समुद्रकिनारा आपल्या भारताला लाभलेला आहे। भारताची राजधानी कोणती आहे? दिल्ली आहे। आपल्या भारताचे राष्ट्रगीत आहे जनगण मन। भारताचे घोषवाक्य आहे सत्यमेव जयते। राष्ट्रीय गीत आहे आपल्या भारताचे वंदे मातरम। तर मित्रांनो, इथे कन्फ्युजन होण्यासारखं आहे। आपल्या भारताचे राष्ट्रगीत जर म्हटलं तर जनगण मन आहे आणि राष्ट्रीय गीत जर म्हटलं तर वंदे मातरम आहे। तर मग मित्रांनो, जनगण मन या राष्ट्रगीताचे कवी कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर आहेत। आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे कवी कोण आहेत? तर बंकिमचंद्र चॅटर्जी आहेत, हे लक्षात ठेवा। आपल्या भारताचा राष्ट्रध्वज कोणता आहे? तिरंगी झेंडा आहे। राष्ट्रीय फळ आहे आंबा, राष्ट्रीय फूल आहे कमळ, भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर, भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ। पुढचा पॉइंट आहे, भारतात एकूण घटक राज्य किती आहेत? 28 घटक राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत आपल्या भारतामध्ये? तर 8 केंद्रशासित प्रदेश आहेत।
सुरुवातीला मित्रांनो 7 केंद्रशासित प्रदेश होते, नंतर जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 नवीन केंद्रशासित प्रदेश बनले, तर ही संख्या 9 झाली होती। परंतु पुन्हा 26 जानेवारी 2020ला दमन व दीव आणि दादरा नगर हवेली एकत्र आल्यामुळे आता ही संख्या 8 झाली आहे। तर हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा पॉइंट आहे, भारतात सर्वाधिक साक्षर राज्य कोणते आहे? आपल्या भारतातील सर्वात जास्त साक्षर राज्य आहे केरळ राज्य आणि सर्वात कमी साक्षर राज्य आहे बिहार राज्य। तर मग मित्रांनो, आपल्या भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळाने मोठा राज्य कोणतं आहे? तर राजस्थान राज्य आहे। आपला पुढचा पॉइंट आहे मित्रांनो, राज्य आणि निर्मिती वर्ष। तर हरियाणा हा राज्य 1966ला निर्माण झालेला आहे आणि हा 17वा राज्य आहे। हिमाचल प्रदेश 1971ला निर्माण झाला आणि हा 18वा राज्य। मणिपूर 1972, त्रिपुरा 1972, मेघालय 1972। तर हे तीनही मित्रांनो एकाच वर्षात निर्माण झालेले आहेत, मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय। पुढचा आहे सिक्कीम, तर हा 1975ला निर्माण झाला आणि हा 22वा राज्य आहे। पुढचे राज्य आहे अरुणाचल प्रदेश आणि गोवा, तर हे 1987ला निर्माण झालेले आहेत 2 राज्य। त्यानंतर छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड हे 2000मध्ये निर्माण झालेले आहेत। पुढचा आहे आपला तेलंगणा, हा राज्य 2014ला निर्माण झाला आणि हा 29वे राज्य आहे। आपल्या भारतातील राज्य व राजधानी हा आपला पुढचा पॉइंट। तर अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे इटानगर। आंध्र प्रदेशची नवीन राजधानी कोणती आहे? तर विशाखापट्टणम आहे। तर हे मित्रांनो परीक्षेमध्ये येऊ शकतं, अपडेटेड आहे, लक्षात ठेवा। पुढचा आहे आसाम, तर आसामची राजधानी आहे दिसपूर। उत्तर प्रदेश लखनौ। उत्तराखंड राज्याची राजधानी आहे देहरादून। तर छत्तीसगड राज्याची राजधानी आहे रायपूर। झारखंड रांची। तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई। तेलंगणा हैदराबाद। त्रिपुरा आगरतळा। केरळ राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम। गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर। गोवा पणजी। नागालँड राज्याची राजधानी कोहिमा। पश्चिम बंगाल कोलकाता। तर मित्रांनो हे सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहेत, दुर्लक्ष करू नका, यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न असतो। पुढचे राज्य आहे ओरिसा, तर याची राजधानी आहे भुवनेश्वर। कर्नाटक राज्याची राजधानी बेंगलोर। मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ। पंजाबची राजधानी चंदीगड। बिहारची राजधानी आहे पटना। नेक्स्ट आहे मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ। महाराष्ट्राची राजधानी मुंबई। मिझोराम ऐझाल। मेघालयची राजधानी आहे शिलाँग आणि राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर। पुढचे राज्य आहे सिक्कीम, तर सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक। हरियाणा चंदीगड आणि हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी आहे सिमला। तर मित्रांनो सर्व पॉइंट्स महत्त्वाचे आहेत, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। पुढचा पॉइंट आहे आपला भारतातील प्रथम, तर पहिला पॉइंट त्यातला, भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे। दूरदर्शनची पहिली मालिका कोणती? तर हम लोग। दूरदर्शनवर रंगीत कार्यक्रमाचे पहिले प्रसारण कधी करण्यात आले? तर 15 ऑगस्ट 1982ला आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा दूरदर्शनवर रंगीत कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले। आपल्या भारतातील पहिला चित्रपट कोणता? राजा हरिश्चंद्र। आपल्या भारतातील पहिला बोलपट चित्रपट कोणता आहे? आलम आरा। आणि आपल्या भारतातील पहिली अभिनेत्री कोणती आहे? दुर्गाबाई कामत। पुढचा पॉइंट आहे, आपल्या भारतातील पहिला रंगीत चित्रपट कोणता आहे? तर किसान कन्या आहे। आपल्या भारताला पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा 10 ऑक्टोबर 1954ला मिळाला। नेक्स्ट पॉइंट, भारताने ऑस्करसाठी पाठवलेला पहिला चित्रपट कोणता आहे? तर मदर इंडिया हा चित्रपट होता आपल्या भारताने ऑस्करसाठी पाठवलेला पहिला चित्रपट। नेक्स्ट पॉइंट आहे, पहिला बंदी असलेला चित्रपट कोणता? तर नील आकाश शेर नीचे हे चित्रपट आहे। प्रथम दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते कोण आहेत आपल्या भारतातील? तर देविका राणी आहेत। पुढचा पॉइंट आहे आपला, लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डसाठी पहिला ऑस्कर विजेता कोण आहे आपल्या भारतातील? तर सत्यजित रे आहेत। भारतरत्न मिळालेले पहिले चित्रपट निर्माता कोण आहेत? तर सत्यजित रे आहेत। पुढचा पॉइंट आहे,
डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे रंगीत केलेले प्रथम ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट कोणते आहे? तर मुघल आझम हा चित्रपट आहे. पहिला ऑस्कर विजेता संगीत दिग्दर्शक आणि दुहेरी ऑस्कर विजेता कोण आहे आपल्या भारतातील? तर AR रेहमान आहेत. पुढचा पॉईंट आहे आपला, प्रथम गव्हर्नर जनरल कोण होते आपल्या भारताचे? तर लॉर्ड विल्यम बेटिक हे होते. प्रथम व्हाईसरॉय होते आपल्या भारताचे लॉर्ड कॅनिंग आणि अंतिम म्हणजे शेवटचे गव्हर्नर जनरलसुद्धा लॉर्ड कॅनिंगच होते. हे दोनही पॉईंट परीक्षेमध्ये विचारले जातात, तर लक्षात ठेवा. पुढचा आहे, स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते आपल्या स्वतंत्र भारताचे? तर C. राजगोपालचारी हे आहेत आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल. पुढचा पॉईंट आहे आपला, भारताच्या पहिल्या नियुक्त्या. तर पहा, त्यामध्ये पहिले राष्ट्रपती होते आपल्या भारताचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उपराष्ट्रपती होते डॉक्टर S. राधाकृष्णन, प्रधानमंत्री आहेत आपल्या भारताचे पहिले पंडित जवाहरलाल नेहरू, प्रथम गृहमंत्री होते वल्लभभाई पटेल, प्रथम रेल्वे मंत्री होते जॉन मथाई. तर मित्रांनो, हे प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारले जातात, तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आपल्या भारताचे प्रथम रक्षामंत्री होते सरदार बलदेव सिंह, प्रथम वित्तमंत्री होते R. षण्मुखम चेट्टी, प्रथम विदेश मंत्री होते जवाहरलाल नेहरू, पहिले शिक्षा मंत्री होते मौलाना अब्दुल कलाम आझाद, प्रथम गव्हर्नर जनरल होते भारतीय सांगितलेलं आहे इथे, प्रथम गव्हर्नर जनरल आपल्या भारताचे भारतीय गव्हर्नर जनरल होते C. राजगोपालचारी. पहिले आपले ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते स्वतंत्र भारताचे? ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबेटन. प्रथम मुख्य न्यायाधीश कोण होते आपल्या भारताचे? तर हरिलाल J. कानिया. पुढचा पॉईंट आहे, प्रथम मुख्य निर्वाचन आयुक्त आहेत आपल्या भारताचे सुकुमार सेन, प्रथम मुख्य सूचना आयुक्त आहेत वजाहत हबीबुल्ला, प्रथम केंद्रीय सतर्कता आयुक्त आहेत N. श्रीनिवासराव, प्रथम अध्यक्ष आहेत आपल्या भारताचे G.V. मावलकर भारत के, प्रथम अटॉर्नी जनरल होते M.C. सेतलवाड, प्रथम मंत्रिमंडळ सचिव होते N.R. पिल्ले, प्रथम थलसेना अध्यक्ष आहेत जनरल राजेंद्र सिंह, प्रथम वायुसेना अध्यक्ष आहेत एअर मार्शल थॉमस एल्महर्ट्स, प्रथम नौसेना अध्यक्ष व्हाईस ॲडमिरल होते R.D. कटारी. तर हे तुम्हाला परत परत वाचल्यानंतर लक्षात राहील मित्रांनो. यातले बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात, त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे, भारतातील सर्वात मोठे. तर भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे जे की क्षेत्रफळाने विचारलेलं आहे? तर राजस्थान राज्य आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आपल्या भारतातील. पुढचा आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे लोकसंख्येने? तर उत्तर प्रदेश राज्य आहे. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर सांगितलेलं आहे, तर शहर आहे मुंबई शहर. भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे आग्रा. भारतातील सर्वात मोठा दरवाजा आहे बुलंद दरवाजा, जो की फत्तेपूर सिक्री या ठिकाणी. भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे थरचे वाळवंट, जे की राजस्थान राज्यात आहे. भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान आहे भारतरत्न. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मित्रांनो, आपल्या भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान आहे भारतरत्न. आणि भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान आहे परमवीर चक्र. भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे क्षेत्रफळाने? तर रामेश्वर मंदिर आहे. पुढचा पॉईंट आहे, भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे गिरसप्पा धबधबा. भारतातील सर्वात मोठे संग्रहालय आहे नॅशनल संग्रहालय कोलकाता या ठिकाणी. भारतातील सर्वात मोठे लेण्याचे देऊळ आहे कैलास मंदिर, जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे झुऑलॉजिकल गार्डन अलीपूर या ठिकाणी. भारतातील सर्वात मोठा घुमट आहे गोल घुमट विजयपूर या ठिकाणी कर्नाटक राज्यात. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक आहे आपल्या भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक. भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? तर गोरखपूर हा रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, जो की उत्तर प्रदेश राज्यात आहे. भारतातील रस्त्याचा सर्वात मोठा पूल कोणता? तर गांधी सेतू हा पूल आहे, जो की बिहार राज्यात आहे.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर दिल्ली या ठिकाणी आहे. भारतातील सर्वात मोठे चर्च कोणते? तर सेंट कॅथेड्रल चर्च आहे, जे की गोवा राज्यात आहे. भारतातील सर्वात मोठा गुरुद्वारा आहे सुवर्ण मंदिर आणि हे आहे अमृतसर या ठिकाणी. भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोणती? तर जामा मस्जिद आहे, जे की दिल्ली या ठिकाणी आहे. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर चिल्का सरोवर आहे आपल्या भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आणि हे आहे ओरिसा राज्यामध्ये. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबन, पश्चिम बंगाल या ठिकाणी. पुढचा पॉईंट आहे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे वुलर सरोवर आणि हे आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी. भारतातील सर्वात मोठा पशुमेळा कोणता? तर सोनापूर मेळा आहे, जो की हरियाणा राज्यात आहे. भारतातील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर कोणते? तर गोविंद सागर हे सरोवर आहे आपल्या भारतातील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर. क्षेत्रफळाने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? तर अंदमान आणि निकोबार हा आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश. भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर 21 जून हा आहे आपल्या भारतातील सर्वात मोठा दिवस. तर मित्रांनो, आपला पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे भारतातील सर्वात लहान. तर भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे क्षेत्रफळाने? तर गोवा राज्य आहे. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे लोकसंख्येने? तर सिक्कीम राज्य आहे. सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे क्षेत्रफळाने लक्षद्वीप आणि आपल्या भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे लोकसंख्येने, तर ते आहे लक्षद्वीप. तर मित्रांनो, लक्षात ठेवा आपल्या भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने, तर ते आहे लक्षद्वीप. पुढचा पॉईंट आहे भारतातील सर्वात लहान दिवस आहे 23 डिसेंबर. तर मित्रांनो, आता आपण प्रश्न पाहूयात. जर तुम्हाला आन्सर माहीत असेल तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल. 1961 मध्ये रास्त गोफ्तार हे साप्ताहिक कोणी चालू केले? तर दादाभाई नौरोजी यांनी हे साप्ताहिक सुरू केलेले आहे. कोणते? तर रास्त गोफ्तार या नावाने त्यांनी साप्ताहिक सुरू केले होते. कधी? तर 1961ला. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर 1 ऑगस्ट 1962ला झालेली आहे. मित्रांनो, आजचे जे प्रश्न आहेत ते परीक्षेच्या दृष्टीने जे परीक्षेत येऊ शकतात असेच प्रश्न काढलेले आहेत. तर आन्सर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे. राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता? तर धुळे ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग सर्वात जास्त लांबीचा आहे, NH6. पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर आधी जे पाहिले ते सर्वात मोठा ग्रह, तर तो कोणता आहे? गुरु आहे. आणि सर्वात लहान ग्रह कोणता आहे? तर बुध आहे. लक्षात ठेवा, बऱ्याचदा हे प्रश्न आलेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातला पहिला पवन विद्युत प्रकल्प कोठे आहे? तर जामसांडे हा पवन विद्युत प्रकल्प आहे, जो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असं महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना अंमलात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपन यांना म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. महाराष्ट्रातला पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग जिल्हा हा आहे आपल्या महाराष्ट्रातला पहिला साक्षर जिल्हा. नेक्स्ट क्वेश्चन, अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान कोणते आहे? तर चौंडी आहे. अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान आहे चौंडी, जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? तर रायगडवर आहे. शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्ल्यावर आहे. कवी बी या टोपण नावाने कोणते लेखक प्रसिद्ध आहेत?
कोणत्या नावाने? कवी बी या टोपण नावाने कोणते लेखक प्रसिद्ध आहेत? तर नारायण मुरलीधर गुप्ते हे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? तर कोयना नदीला म्हटलं जातं महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. इडली आर्किट आणि मी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर विठ्ठल कामत यांचे हे आत्मचरित्र आहे. हाजी मंगल दर्गा कोणत्या ठिकाणी आहे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रसिद्ध हाजी मंगल दर्गा हा ठाणे जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्याला फक्त एका राज्याची सीमा लागलेली आहे, तर ते राज्य कोणते आहे? तर गोवा राज्य आहे, लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहेत? तर सी.डी. देशमुख आहेत. रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल आहेत सी.डी. देशमुख. पुढचा प्रश्न, द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला? तर दिनेश लाड यांना देण्यात आलेला आहे द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार 2022. गंगा नदीची लांबी किती आहे? तर 2510 किमी इतकी आहे गंगा नदीची लांबी. पुढचा प्रश्न आपला, मधुमेह या विकारात कोणत्या पेशींचा नाश होतो? तर बीटा पेशींचा नाश होतो. मधुमेह या विकारामध्ये बीटा पेशींचा नाश होतो. कोणत्या राज्याने 10 नोव्हेंबर 2022 हा दिवस बाजरी दिन म्हणून साजरा केला? तर ओडिसा राज्याने केलेला आहे 10 नोव्हेंबर 2022 हा दिवस. तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची आहे. 10 नोव्हेंबर 2022 हा दिवस बाजरी दिन म्हणून साजरा केलेला आहे ओडिसा राज्याने. पुढचा प्रश्न, IMFचे पूर्ण नाव काय आहे? तर IMF म्हणजेच काय? तर इंटरनॅशनल मनी फंड. G20 गटाच्या अध्यक्षपदाची सूत्रे भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहेत? तर इंडोनेशिया या देशाकडून स्वीकारलेली आहेत. पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश बनले आहेत? तर 50वे सरन्यायाधीश आहेत ते आपल्या भारताचे. अमेरिकेतील प्रसिद्ध ऑक्सफोर्ड मेडल मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर डॉक्टर सुभाष बाबू बेली हे ठरलेले आहेत अमेरिकेतील प्रसिद्ध ऑक्सफोर्ड मेडल मिळवणारे आपल्या भारतातील पहिले व्यक्ती. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासभेने 18 नोव्हेंबर हा दिवस काय म्हणून घोषित केला? तर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक दिन म्हणून 18 नोव्हेंबर हा दिवस घोषित केलेला आहे. बिली जीन किंग कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे हा कप. बिली जीन किंग कप हा टेनिस या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, भारताने स्वीकारलेल्या G20 अध्यक्षपदाची थीम काय आहे? तर एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य अशी G20 अध्यक्षपदाची थीम होती. अलीकडे चर्चेत असलेला पेसा कायदा कोणत्या राज्याने लागू केला? तर मध्य प्रदेश राज्याने लागू केलेला आहे पेसा कायदा. पुढचा प्रश्न आहे आपला, आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन केव्हा साजरा करतात? तर 17 ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन हा 17 ऑक्टोबरला साजरा करतात. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये जगात सांगितलेलं आहे मित्रांनो. जगामध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो, लक्षात घ्या. पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलवतो? तर जिल्हाधिकारी बोलवतात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? तर मुंबई शहर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, देशाचा महाराष्ट्राने किती टक्के प्रदेश व्यापलेला आहे? तर 9.36% इतका प्रदेश आपल्या महाराष्ट्राने व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर छत्तीसगड हे राज्य आहे आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेस. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सर्वात जास्त सरहदी कोणत्या राज्यासोबत आहेत? तर मध्य प्रदेश राज्यासोबत आहेत.
महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सरहद आहे. पुढचा प्रश्न, 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? तर 1960ला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 26 जिल्हे अस्तित्वात होते. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. सध्या महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये तर 355 तालुके आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता आहे? तर ठाणे जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, जे की पुणे जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात एकूण किती नगरपालिका आहेत? तर 222 नगरपालिका आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती नगरपंचायत आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 4 नगरपंचायत आहेत. रोलेट कायदा झाला त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर लॉर्ड चेम्सफोर्ड हे होते. ज्यावेळेस रोलेट कायदा झाला त्यावेळेस आपल्या भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड चेम्सफोर्ड. नेक्स्ट क्वेश्चन, न्यू हॅप्स फॉर होल्ड या सदराखाली भारतीय राष्ट्रीय सभेच्या मवाळ राजकारणावर चिकित्सक टीका कोणी केली? तर अरविंद घोष यांनी केलेली होती. कोणत्या कायद्यामुळे सार्वत्रिक असंतोष निर्माण झाला आणि जालियनवाला बाग हत्याकांड घडले? तर रोलेट कायदा. तर या कायद्यामुळे सगळीकडे असंतोष निर्माण झाला आणि जालियनवाला बाग हत्याकांड घडले. तर कधी झालेले आहे जालियनवाला बाग हत्याकांड? तर 1919ला झाले जालियनवाला बाग हत्याकांड. अत्यंत महत्त्वाचा हा सुद्धा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालात कशाचा आधार होता? तर भारत सरकार कायदा 1919चा आधार होता. हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन झाला? तर जालियनवाला बाग हत्याकांड याच्यानंतर हंटर आयोग स्थापन झालेला आहे. पुढचा प्रश्न, पंजाबमधील 1919 सालच्या अत्याचाराच्या विरोधात ब्रिटिश सरकारने दिलेली नाईटहूड ही पदवी परत करणारे प्रसिद्ध भारतीय कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर आहेत. तर मित्रांनो, 1919 सालच्या अत्याचाराच्या विरोधात ब्रिटिश सरकारने दिलेली नाईटहूड ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी परत केलेली आहे. महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ कोणी सुरू केली? तर लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली आहे. 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाली ही घोषणा कोणी केली? तर राजा पंचम जॉर्ज यांनी केली होती. 1911 मध्ये बंगालची फाळणी ही रद्द झाली ही घोषणा राजा पंचम जॉर्ज यांनी केली. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे बंगालची फाळणी. पुढचा प्रश्न, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर अशोक मेहता हे होते द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक. प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले? तर लोथल या ठिकाणी सापडलेले आहे. पुढचा प्रश्न, मेसोपोटामिया हा देश कोणत्या 2 नद्यांमध्ये स्थित आहे? तर तेग्रीस व युक्रेटिस या 2 नद्यांच्या मध्ये मेसोपोटामिया हा देश स्थित आहे. आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो किंवा उल्लेख केला जातो? तर कोण आहेत? तर राजा राममोहन रॉय यांचा उल्लेख केला जातो. आधुनिक भारताचे जनक किंवा प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात राजा राममोहन रॉय यांचा गौरव करण्यात येतो. चला पुढचा प्रश्न आहे, 1829 साली लॉर्ड बेटिक यांनी भारतात सतीबंदीचा कायदा केला. या कामात लोकात जागृती निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य कोणी केलेले आहे? तर राजा राममोहन रॉय यांनी केले. तर मित्रांनो, इथे पहा 2-3 प्रश्न तयार होतात आपले. तर 1829 साली कोणी भारतामध्ये सतीबंदी कायदा केलेला आहे? तर लॉर्ड बेटिक यांनी केलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न. भारतात सतीबंदीचा कायदा कोणी केलेला आहे? तर लॉर्ड बेटिक यांनी केला. आणि कधी केला? तर 1829ला केलेला आहे. तर या कामामध्ये लोकात जागृती निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य कोणी केले असा जर प्रश्न आला तर कोणी? तर राजा राममोहन रॉय यांनी केलेले आहे. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न.
सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य कोणत्या संस्थेने केलेले आहे? तर ब्राह्मो समाज या संस्थेने केलेले आहे. आणि ते कधी संस्था स्थापन झाली? तर 1828ला झालेली आहे. पुढचा प्रश्न, संवाद कौमुदी, मीरत उल अखबार यासारख्या नियतकालिकांचा कर्ता म्हणून आपण कोणास ओळखतो? तर याचे करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर राजा राममोहन राय यांना आपण ओळखतो. संवाद कौमुदी आणि मीरत उल अखबार यासारख्या नियतकालिकांचा कर्ता म्हणून आपण राजा राममोहन राय यांना ओळखतो. महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रात कोणत्या शहरात केली होती? तर आपल्या पुणे शहरामध्ये केलेली आहे. तर इथला महत्त्वाचा प्रश्न अजून एक तुम्ही लक्षात ठेवा की त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी केली? तर 24 सप्टेंबर 1873ला केलेली आहे. तर कोणी केली? तर महात्मा फुले यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, 1844 साली ब्राह्मो समाजाचे नेतृत्व कोणत्या समाजसुधारकाकडे होते? तर देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे होते. 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंडमधील कोणत्या शहरात राजा राममोहन राय यांचे निधन झाले? तर कुठल्या शहरामध्ये झालेले आहे इंग्लंडमधील? तर ब्रिस्टॉल या शहरात झाले. आणि कधी झाले? डेट लक्षात ठेवा, 27 सप्टेंबर 1833ला त्यांचे निधन झालेले आहे. पुढचा प्रश्न, अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य कोणत्या संघटनेने केले? तर प्रार्थना समाज या संघटनेने केलेले आहे. अनाथ बालकांसाठी पंढरपूर या ठिकाणी अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य प्रार्थना समाज या संघटनेने केले होते. दलितांच्या उन्नतीसाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेचे कर्ते महर्षी वीरा शिंदे हे कोणत्या संघटनेचे सदस्य होते? तर प्रार्थना समाज या संघटनेचे ते सदस्य होते. आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर महर्षी वीरा शिंदे यांनी केली होती. पुढचा प्रश्न, 1875मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या आर्य समाजाची शाखा 1877 साली कोणत्या शहरामध्ये झाली? तर 1875ला मुंबईला काय झालेली आहे? आर्य समाजाची स्थापना करण्यात आली होती. तर त्याची शाखा 1877 साली लाहोर या शहरामध्ये स्थापन करण्यात आली. हिंदू धर्माच्या तत्वावर आधारित कोणता ग्रंथ आर्य समाजाचे बायबल म्हणून ओळखला जातो? तर हिंदू धर्माच्या तत्वावर आधारित कुठला ग्रंथ आहे? सत्यार्थ प्रकाश. तर हाच ग्रंथ आर्य समाजाचे बायबल म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आपला, लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? तर लाला हंसराज यांनी केलेली आहे. कोणते व्रतपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू केले गेले? तर सुबोध पत्रिका हे व्रतपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, 1905 साली भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे भारत सेवक समाजाची स्थापना, आणि ते पण 1905ला केलेली आहे. 1897 साली बंगालमध्ये रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? मित्रांनो, आपल्याला लक्षात लगेच आलं पाहिजे की रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? स्वामी विवेकानंद यांनी केली. पुढचा प्रश्न, उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? तर स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आहे. गांधीजी आपले राजकीय गुरु कोणास मानत असत? तर गोपाळ कृष्ण गोखले यांना गांधीजी आपले राजकीय गुरु मानत. पुढचा प्रश्न, अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे असे विचार कोणी मांडले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार आहेत. विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे? तर धोंडो केशव कर्वे यांनी केली. अस्पृश्याची कैफियत या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर महात्मा फुले आहेत. अस्पृश्यता कैफियत या ग्रंथाचे कर्ते आहेत महात्मा फुले. मुरुड फंडाची स्थापना कोणी केली? तर धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे मुरुड फंडाची स्थापना. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची
स्थापना कोणी केलेली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा उल्लेख विश्व कुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात केला जातो? पहा मित्रांनो, तुम्हाला आन्सर आठवतंय का? महात्मा फुले यांचा ग्रंथ आहे. कुठला ग्रंथ आहे त्यांचा, जो की ज्याचा उल्लेख होतो विश्व कुटुंबाचा जाहीरनामा? तर कोणता ग्रंथ आहे तो? तर आन्सर काय असणार आहे? सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ आहे, ज्याचा उल्लेख विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असा होतो. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणाला समर्पित केला आहे? तर वीरा शिंदे यांना केलेला आहे. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव काय आहे? तर माणिक बंडोजी इंगळे हे त्यांचे पूर्ण नाव आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की ग्रामगीता कोणी लिहिली? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न आपला, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना कधी झाली? तर 1972ला झालेली आहे. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? तर वीरा शिंदे यांनी भरवली. देवदासी प्रथेविरुद्ध मुंबई प्रांतामध्ये परिषद भरवली वीरा शिंदे यांनी. पुढचा प्रश्न, इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. मित्रांनो, तुमच्या यशासाठी आम्ही प्रयत्न करतोय, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आम्ही जेव्हा पण व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला पुढचा प्रश्न पाहूयात. भारत महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1904ला झालेली आहे. पुढचा प्रश्न, डेबूजी झिंगरोजी जानोरकर म्हणजेच कोण आहेत? पहा, लक्षात येतंय का? हे कोणाचे पूर्ण नाव आहे? तर संत गाडगे महाराज यांचे हे नाव. पहा मित्रांनो, असे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, तर कुठलाही पॉईंट तुमच्या हातून सुटला नाही पाहिजे. प्रत्येक मार्क आपला महत्त्वाचा आहे, तर व्यवस्थितपणे तयारी करा. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? तर 1 नोव्हेंबर 1956ला झालेली आहे. प्लासीच्या लढाईने जून 1757मध्ये भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. तर 1764च्या कोणत्या युद्धाने हा पाया मजबूत झालेला आहे? तर बक्सारचे युद्ध हे आपले करेक्ट आन्सर असणार आहे. भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लॉर्ड मेयो यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आपला, केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली? तर नारायण गुरु यांनी उभारलेली आहे. केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ नारायण गुरु यांनी उभारली. कोणत्या क्रांतिकाराने लॉर्ड कर्झनची तुलना मोघल सम्राट औरंगजेबाशी केली? तर कोणत्या क्रांतिकाराने केलेली आहे? तर लोकमान्य टिळक यांनी केली. लॉर्ड कर्झनची तुलना ही मोघल सम्राट औरंगजेबाशी केली होती. पुढचा प्रश्न, भारतातील शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी 1882 साली विल्यम हंटर कमिशन कोणी नेमले होते? तर लॉर्ड रिपन यांनी नेमले. ऑगस्ट 1905मध्ये स्वदेशी चळवळ कोणत्या कारणासाठी सुरू झाली? तर बंगालच्या फाळणीस विरोध करण्यासाठी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती 1905मध्ये. पुढचा प्रश्न आपला, ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी कोणत्या वर्षी भारतात दुष्काळ संहिता घोषित केली? तर 1883 या वर्षी ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी आपल्या भारतात दुष्काळ संहिता घोषित केली होती. जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू कोठे आहे? तर मुंबईला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली. अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनण्याची संधी कोणाला मिळाली होती? तर जॉर्ज वॉशिंग्टन यांना मिळाली होती. अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी जॉर्ज वॉशिंग्टन यांना मिळाली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, असहकार चळवळी दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या शहरात झेंडा सत्याग्रह लक्षवेधी ठरला होता? तर नागपूर या शहरामध्ये झेंडा सत्याग्रह लक्षवेधी ठरला.
1891 साली भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर भास्कर भोपटकर यांनी सुरू केले होते 1891 साली भाला हे वृत्तपत्र. मिरत उल अखबार हे फारसी भाषेतील वृत्तपत्र भारतात कोणी सुरू केले? तर राजा राममोहन राय यांनी सुरू केले होते. कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजन पदांचा उल्लेख आढळतो? तर अगुत्तर निकाय या बौद्ध ग्रंथामध्ये 16 महाजन पदांचा उल्लेख आढळून येतो. नेक्स्ट क्वेश्चन, पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले? तर 1556ला झालेले आहे पानिपतचे दुसरे युद्ध. यावरती सुद्धा नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न असतो. पहिला कधी झाला युद्ध, दुसरा आणि तिसरा, यावरती नेहमी परीक्षेमध्ये एखादा जर प्रश्न विचारण्यात येतो तर लक्षात ठेवा. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर 1599ला झालेली आहे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. नेक्स्ट क्वेश्चन आपला, डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर 1602ला झालेली आहे. तर नेहमी याच्यामध्ये कन्फ्युजन होतं मित्रांनो, तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1602ला झालेली आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही 1599ला झाली. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर 1664ला झालेली आहे. 1609मध्ये भारतात येणारा पहिला इंग्रज अधिकारी कोण होता? तर थॉमस स्टीव्हन्स हा होता 1609मध्ये आपल्या भारतात येणारा पहिला इंग्रज अधिकारी होता थॉमस स्टीव्हन्स. प्लासीची लढाई कधी झाली? तर 23 जून 1757ला झालेली आहे प्लासीची लढाई. अत्यंत हा महत्त्वाचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपला, प्लासीची लढाई कोणाकोणात झाली? तर रॉबर्ट क्लाइव्ह आणि बंगालचा नवाब सिरोज उद्दौला यांच्या दोघांमध्ये प्लासीची लढाई झाली होती. पुढचा प्रश्न, ही वॉज अँग्री डॅश मी. तर ऑप्शन्स आहेत इन, ऑफ, टू, विथ. तर काय असणार आहे? ही वॉज अँग्री विथ मी येईल मित्रांनो. आपला ऑप्शन क्रमांक चौथा येईल. इथे काय म्हटलेलं आहे मित्रांनो की तो माझ्याशी नाराज आहे, म्हणजेच काय अँग्रीच्या नंतर फिक्स प्रिपोजिशन काय येईल? विथ येईल. म्हणून आपण इथे ऑप्शन क्रमांक चौथा घेतलेला आहे. युअर टीचर इज नॉट सॅटिस्फाईड डॅश युअर स्टडी. तर ऑप्शन्स आहेत विथ, फ्रॉम, ॲट आणि इन. तर आन्सर काय येणार आहे? युअर टीचर इज नॉट सॅटिस्फाईड विथ युअर स्टडी. तर मित्रांनो इथे सॅटिस्फाईडच्या नंतर विथ येतं, हे फिक्स प्रिपोजिशन आहे, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, ही शूड टेक केअर डॅश हिज हेल्थ. ऑप्शन्स आहेत विथ, फॉर, ऑफ आणि फ्रॉम. तर काय येईल आन्सर? ही शूड टेक केअर. तर इथे मित्रांनो केअरच्या नंतर ऑफ येतं, हे फिक्स प्रिपोजिशन आहे, तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे. तर काय होईल? ही शूड टेक केअर ऑफ हिज हेल्थ. मुकेश ट्रॅव्हल डॅश ट्रेन. ऑप्शन्स आहेत फ्रॉम, विथ, बाय आणि ॲट. तर आन्सर काय येणार आहे? तर इथे काय म्हटलेलं मित्रांनो की मुकेशने ट्रेननी काय केलेला आहे? प्रवास केलेला आहे, म्हणून इथे काय येईल? बाय येईल. मुकेश ट्रॅव्हल बाय ट्रेन. ट्रेनच्या ऐवजी इथे बस किंवा काही कार वगैरे असेल तरीही इथे बायच येईल, तर हे फिक्स प्रिपोजिशन आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, शी जम्प्ड डॅश द वेल. तर ऑप्शन्स आहेत इन टू, इन, टू आणि फ्रॉम. तर मित्रांनो तिने कुठे? विहिरीमध्ये उडी मारलेली आहे, विहिरीच्या आत उडी मारलेली आहे, म्हणजेच काय येईल इथे? इन टू येईल. तर काय होईल सेंटेन्स? शी जम्प इन टू द वेल. तर मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, यू मस्ट बिवेअर डॅश टायगर्स. ऑप्शन्स आहेत ऑफ, फ्रॉम, ॲट आणि इन. तर इथे काय म्हटलेलं आहे मित्रांनो की तुम्ही टायगर्सपासून सावध राहिलं पाहिजे, म्हणजेच इथे काय येईल? बिवेअर ऑफ येईल. यू मस्ट बिवेअर ऑफ टायगर्स, म्हणजेच ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, द थीव्स ब्रोक डॅश हिज हाऊस. आणि ऑप्शन्स आहेत फ्रॉम, विथ, इन आणि इन टू. तर काय म्हटलेलं इथे? चोरांनी त्याच्या घराला फोडलं, म्हणजेच काय येईल? ब्रोकच्या नंतर इथे इन टू येईल. त्याच्या घराला काय केलेलं आहे? फोडलेलं आहे, म्हणजेच काय होईल? द थीव्स ब्रोक इन टू हिज हाऊस. ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे. पुढचा प्रश्न, आर के ठाकूर इज सिनियर डॅश मी. ऑप्शन्स आहेत इन टू, इन, टू आणि फ्रॉम.
तर मित्रांनो इथे सिनियर, ज्युनियर काही असो त्याच्यानंतर काय येईल, टू येईल, हे तुम्ही लक्षात ठेवा. फिक्स प्रिपोजिशन आहे. आर के ठाकूर इज सिनियर टू मी. तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे. मीना इज सॅटिस्फाईड डॅश हर हजबंड. ऑप्शन्स आहेत ऑफ, फ्रॉम, विथ आणि इन. तर मित्रांनो तुम्हाला मी आधीच सांगितले सॅटिस्फाईडच्या नंतर विथ येतं, तर हे फिक्स प्रिपोजिशन आहे, तुम्ही लक्षातच ठेवा. मीना इज सॅटिस्फाईड विथ हर हजबंड. तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे. हिज वाईफ डाईड डॅश कॅन्सर. ऑप्शन्स आहेत विथ, फॉर, ऑफ आणि फ्रॉम. तर मित्रांनो एखाद्या आजाराने कोणी पारलं असेल किंवा मेलं असेल तर त्यावेळेस आपण डाईडच्या नंतर ऑफ वापरतो. तर आपला ऑप्शन क्रमांक इथे तिसरा बरोबर आहे. ही प्रिफेअर टी डॅश कॉफी. तर ऑप्शन्स आहेत इन टू आणि फ्रॉम. तर मित्रांनो इथे प्रिफेअरच्या नंतर टू येतं, तर तुम्ही हे लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे. आय ॲम फाउंड डॅश म्युझिक. तर ऑप्शन्स आहेत ऑफ, फ्रॉम, विथ आणि इन. तर काय येणार आहे आन्सर? मित्रांनो तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा. आय ॲम फाउंड ऑफ म्युझिक. तर इथे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे. द ट्रेन विल स्टार्ट एक्झॅक्टली डॅश 6 PM. ऑप्शन्स आहेत ॲट, बाय, टू आणि ऑन. तर मित्रांनो इथे वेळेपूर्वी नेहमी ॲट हे प्रिपोजिशन वापरलं जातं, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर काय होईल, द ट्रेन विल स्टार्ट एक्झॅक्टली ॲट 6 PM म्हणजेच आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, आय डोंट बिलीव्ह डॅश सच थिंग्स. ऑप्शन्स आहेत टू, इन, ॲट आणि ऑन. तर मित्रांनो बिलीव्ह नंतर नेहमी इन हे प्रिपोजिशन वापरले जाते, तर हे फिक्स प्रिपोजिशन आहे, लक्षात ठेवा. तर काय होईल, आय डोंट बिलीव्ह इन सच थिंग्स म्हणजेच ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर. रीडिंग इज इझियर डॅश स्पीकिंग. ऑप्शन्स आहेत टू, बी, दॅन आणि फॉर. तर मित्रांनो काय येईल आन्सर, रीडिंग इज इझियर दॅन स्पीकिंग म्हणजेच ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे. मित्रांनो इथे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे म्हणून आपण इथे दॅन वापरले. देअर इज अन अंडरस्टँडिंग डॅश द टू पार्टीज. ऑप्शन्स आहेत इन, अमंग, बिटवीन आणि अक्रॉस. तर मित्रांनो इथे काय येईल आन्सर, देअर इज अन अंडरस्टँडिंग बिटवीन द टू पार्टीज. जर एखाद्या सेंटेन्समध्ये दोन व्यक्तींचा किंवा गोष्टींचा किंवा वस्तूंचा उल्लेख होत असेल तर त्यावेळेस बिटवीन हे प्रिपोजिशन वापरलं जातं, म्हणून आपण इथे ऑप्शन क्रमांक तिसरा सिलेक्ट केलेला आहे. सोहम अँड रोहन डॅश क्लेवर बॉईज. ऑप्शन्स आहेत आर, इज, हॅज आणि हॅव. तर काय येईल आन्सर, सोहम अँड रोहन आर क्लेवर बॉईज. इथे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, मोर दॅन 50 बॉईज डॅश पास इन द फर्स्ट डिव्हिजन. ऑप्शन्स आहेत हॅव, हॅज बीन आणि इज. जर मित्रांनो सेंटेन्समध्ये मोर दॅन असेल तर त्यावेळेस क्लुरल नाऊन आणि क्लुरल वर्ब येते, तर त्यामुळेच मोर दॅन 50 बॉईज हॅव पास इन द फर्स्ट डिव्हिजन म्हणून इथे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे. द सन रायझेस इन डॅश ईस्ट. ऑप्शन्स आहेत अ, ॲन, द आणि नो आर्टिकल. तर मित्रांनो इथे काय आहे, द सन रायझेस इन द ईस्ट म्हणजेच ऑप्शन क्रमांक आपला इथे तिसरा बरोबर आहे. तर मित्रांनो जगातील एकमेव नामाच्या आधी द हे आर्टिकल वापरलं जातं, म्हणून आपण इथे ऑप्शन क्रमांक तिसरा सिलेक्ट केलेला आहे. आयरन इज डॅश युजफुल मेटल. ऑप्शन आहेत अ, ॲन, द आणि नो आर्टिकल. तर मित्रांनो इथे काय येईल आन्सर, आयरन इज अ येईल, युजफुल मेटल म्हणजेच इथे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, आय फील अ पेन इन डॅश स्टमक. ऑप्शन्स आहेत अ, ॲन, द आणि इज. तर मित्रांनो जेव्हा पण आपल्या शरीराच्या म्हणजेच बॉडी पार्ट्सच्या आधी द हे आर्टिकल वापरलं जातं, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक इथे तिसरा बरोबर आहे.
आय फील अ पेन इन द स्टमक. तर मित्रांनो, आजचे हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.